थंडी सगळीकडेच भरपूर पडलेली आहे. अशा थंडीमध्ये आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी, थंडीमधील दुखण्यांपासून वाचण्यासाठी काहीतरी हेल्दी खाण्याची गरज असते. तर चला या थंडीतून वाचण्यासाठी एकदम हेल्दी असा आपण इथे एक पदार्थ बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तर आपण इथे गुळपापडी बनवणार आहोत. त्याच्यासाठी 50 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम अनपॉलिश तीळ, 50 ग्रॅम गहूचं पीठ, 50 ग्रॅम गावठी तूप आणि 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर गूळ कापून घेतलेला आहे. आता पॅनमध्ये सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत, कारण की हे हेल्दी असतात. तुम्हीसुद्धा थंडीमध्ये तीळ जर वापरणार असाल तर अनपॉलिश तीळाचाच वापर करायचा, कारण ते खरंच आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि गरमसुद्धा असतात. तर लो फ्लेमवरती तीळ भाजून घ्यायचे. तीळ थोडेसे तडतडले की लगेच आपण यांना काढून घेणार आहोत. तीळ आणि शेंगदाणे आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजायचे आहेत. आता तीळ इथे चांगले तडतडले, लगेच मी त्यांना काढून घेतलं. आता लो फ्लेमवरती शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर शेंगदाणे चांगले भाजले जाणार नाहीत. फक्त शेंगदाण्यांना वरतून डार्क कलर येईल, मात्र आतमध्ये शेंगदाणे नरमच राहतील किंवा कच्चे राहतील, म्हणून लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागेल, मात्र त्याची टेस्टसुद्धा तेवढीच छान लागणार आहे. तर मी ते 6-7 मिनटं लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आणि बघा, एकदम खरपूस शेंगदाणे भाजून झाले की लगेच शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्यांना थंड करून घ्यायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि पॅन गरम होता म्हणून त्याच्यामध्येच 1 मिनटं शेंगदाण्यांना हलवून घेतलं. आता लगेच हे शेंगदाणे काढून घ्यायचे. आता आपण शेंगदाण्यांचे सालं काढणार आहोत. शेंगदाण्यांचे सालं काढले नाही तरी चालतील, मात्र जेवढे शक्य आहेत तेवढे सालं मी इथे काढून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे गरम होते आणि मला इथे गुळपापडी बनवण्याची घाई असल्यामुळे मी इथे फुलपात्राने शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत. तर सगळी सालं काढले नाही, जेवढे शक्य आहे तेवढे सालं काढून घेतलेले आहेत. आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक चांगला बारीक दळून घेतलेला आहे. तर बघा, तुम्ही जर तळून डिंक घालणार असाल तर तळून घातला तरी चालेल. या पद्धतीने सुद्धा डिंक वापरू शकतो. आता डिंक चांगला दळून घेतला. त्याच भांड्यामध्ये आता सुरुवातीला तीळ दळून घेतलेले आहेत. तीळसुद्धा चांगले दळून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आता शेंगदाणेसुद्धा दळून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे थोडेसे मी जाड ठेवलेले आहेत, मात्र जर थोडेसे जाड शेंगदाणे ठेवले तर आपल्याला इथे तीळ पापडी कापण्यासाठी प्रॉब्लेम येतो, म्हणून खूपसुद्धा जाड ठेवायचे नाही. फक्त त्याच्यामध्ये थोडे थोडे शेंगदाण्याचे दाणे राहू द्यायचे आहेत. तर मी इथे तीळ पापडीसाठी एक ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं गहूचं पीठ टाकणार आहे. तुम्ही इथे बटर पेपरचा वापर केला तरी चालेल, मात्र या पद्धतीने तूप लावून त्याच्यावरती पीठ टाकलं तर खाली गुळपापडी असू द्या किंवा केक असू द्या तर तो चिटकत नाही. आता इथे आपण एकदम तूप घालणार नाही, थोडं थोडं घालणार आहोत. तर सुरुवातीला मी 1 चमचाभर तूप घेतलं आणि आता आपल्याला 2 मिनटं गहूचं पीठ भाजून घ्यायचं आहे. मला फक्त 2च मिनटं गहूचं पीठ भाजण्यासाठी लागलेले आहेत, कारण की मी इथे थोडासा मोठा पॅन घेतलेला आहे. थोडंसं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे पटकन सगळ्या वस्तू आपल्या भाजून होतात. आता 2 मिनिटांनी पुन्हा मी याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आणि या गहूच्या पिठामध्ये हे तूप चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्या पिठाला चांगलं मॉइश्चर येईल. तर बघा, आता इथे थोडासा पिठाला कलर आला की लगेच याच्यामध्ये डिंक घालायचा आणि डिंक घातल्या घातल्या त्याच्यावरती पुन्हा आपल्याला चमचाभर तूप घालायचं आहे. तुम्ही इथे तुपाचं प्रमाण थोडंसं अजून वाढवलं तरी चालेल. घरी काढलेलं जर तूप असेल तर अतिशय उत्तम. तर मी घरीच काढलेलं तूप इथे वापरलेलं आहे. आता बघा, या तुपामुळे आपण डिंक दळलेला आहे तो पूर्ण इथे फुलण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही सुरुवातीला डिंक तळून त्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये गहूचं पीठ का वापरलं, तर आपल्या गुळपापडीला एक बाइंडिंग येण्यासाठी आपण गहूचं पीठ वापरलेलं आहे. आता थोडं थोडं करत मी याच्यामध्ये सगळं तूप टाकलं आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, कारण की डिंक आपल्याला पूर्ण तळून घ्यायचा आहे. या गुळपापडीमध्ये सगळ्यात मेन जे आहे तो म्हणजे डिंक. तो डिंक आपल्याला पूर्ण तळून घ्यायचा. तो जर कच्चा राहिला तर दातांना कडक कडक किंवा चिकट लागण्याची शक्यता असते. आणि डिंक हा आपल्या शरीरासाठी हिवाळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे, म्हणून आपण इथे डिंक वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मेथी वापरू शकता, खोबरं वापरू शकता, खारीकची पावडरसुद्धा घालू शकता. तर चला, इथे बघा सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि जसं जसं आपण याला मिक्स करणार तसं तसं डिंक फुगण्यास सुरुवात होईल. ज्यावेळेस आपण बेसन भाजतो ते जसं फुगतं तसंच आपल्या इथे डिंक आणि गहूचं पीठ फुगण्यास सुरुवात होणार आहे. तर एकदम स्लो फ्लेमवरती मी डिंक टाकल्यानंतर 7 ते 8 मिनटं हे पूर्ण मिश्रण भाजून घेतलेलं आहे. तर तुम्ही ते बघत असाल
थोडंसं फुगल्यासारखं इथे मिश्रण झालेलं आहे आणि आता इथे पूर्ण तूप सुटण्यास सुरुवात झालेली आहे. तर पूर्ण 8 मिनटं मी लो फ्लेमवरती हे सगळं भाजून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघा, या पद्धतीचं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. इथे पीठ पूर्ण फुगण्यास सुरुवात झालेली आहे. इथे बघू शकता एकदम खमंग खरपूस आपलं गहूचं पीठ आणि डिंक भाजून झालेलं आहे आणि या मिश्रणाने पॅन सोडण्याससुद्धा सुरुवात केलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ. तर तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपण ते शेवटी घालणार आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि इथे गूळ मिक्स करून घ्यायचा. 2-3 मिनटामध्ये लगेच हा गूळ या तुपामध्ये मिक्स होईल. त्याच्यानंतर लगेच गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि त्याच्यामध्ये आता आपण बाकीचं सामान टाकणार आहोत. तर बघा इथे गूळ वितळण्यास सुरुवात झाली. गूळ वितळायला लागल्यानंतर हे मिश्रण पॅनला लागण्याची शक्यता असते, म्हणून कंटिन्यू मिक्स करायचं. आता गूळ चांगला मिक्स झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे. तर बघा पूर्ण गूळ इथे मिक्स झालेला आहे. फक्त गूळ घालताना गूळ कापून घालायचा. जर तुम्ही गुळाचे खडे घातले तर गुळाचे खडे या पिठामध्ये मिक्स होईपर्यंत आपण टाकलेलं गहूचं पीठ जळण्याची शक्यता आहे, कारण की सुरुवातीला गहूचं पीठ घातलेलं आहे आणि बराच वेळ आपण या गहूच्या पिठाला भाजत आहोत. तर बघा पूर्ण इथे आपला गूळ मिक्स झाला. गूळ मिक्स होण्यासाठी मला टोटल 3.5 ते 4 मिनटं लागलेली आहेत. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे जे आपण दळून साईडला काढून ठेवले होते ते टाकले. आता गरम गरम आहे तोपर्यंत पटकन मिक्स करायचं आणि आपल्याला ही गुळपापडी सेट करून घ्यायची आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर जर असं वाटलं की गुळपापडी सेट होत नाही, तर या स्टेजला तुम्ही थोडंसं गरम करून नंतर या ताटामध्ये ही गुळपापडी सेट होण्यासाठी टाकली तरी चालेल. आता तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये गुळाचं तुपाचं प्रमाण कमी आहे, मात्र तसं नाही. ज्यावेळेस आपण याला आता सेट करू त्यावेळेस बघा पूर्ण तूप वरती येण्यास सुरुवात होणार आहे. तर मी जे प्रमाण दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मात्र मी इथे गुळपापडी सेट करण्यासाठी थोडं छोटं ताट वापरलेलं आहे. तुम्ही मोठा ट्रे घेतला किंवा याच्यापेक्षा थोडंसं मोठं ताट घेतलं तरी चालेल. फक्त भाजताना डिंक चांगला भाजून घ्यायचा आहे, नाहीतर पूर्ण गुळपापडी बिघडण्याची शक्यता असते. तर बघा पूर्ण तूप या मिश्रणमधून बाहेर आलेलं तुम्हाला दिसत असेल. सगळीकडे इक्वल वजन देऊन सगळीकडे प्रेस करत ही पापडी आपल्याला सेट करून घ्यायची. साईडला प्रेस करता येत नव्हतं म्हणून साईडला मी चमच्याने या पद्धतीने प्रेस करून घेतलेलं आहे आणि आपलं परफेक्ट प्रमाण असल्यामुळे 5 मिनटामध्येच हे मिश्रण सेट होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं गरम आहे, त्याच वेळेस मी कट करून घेणार आहे. जर तुमचं खूप पातळ बॅटर झालं किंवा मिश्रण झालं तर 10 ते 15 मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थोडं गरम आहे त्याच वेळेस या पापडीला कट करून घ्यायचं आणि एकदम थंड झाल्यानंतर ही गुळपापडी काढून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला आवडतो त्या शेपमध्ये, आपल्याला आवडतात त्या साईजमध्ये या पापडीला कट करायचं. तर तुम्ही याला गुळपापडी म्हणू शकता, गुळ शेंगदाणा पापडी म्हणू शकता, तीळ पापडी म्हणू शकता. मी याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा वापर केला, कारण तीळ आणि शेंगदाणे एकत्र छान लागतात आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं तेल आपल्या शरीरासाठी हिवाळ्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं, म्हणून मी ते तीळ आणि शेंगदाणे याचा वापर केलेला आहे. फक्त बाइंडिंगसाठी मी गहूच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता इथे 20 मिनटामध्ये पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे. नंतर मी ताटामध्ये काढून घेतलं आणि बघा पूर्ण गुळपापडी आपली तयार झालेली आहे. तुमच्या जरी ते परफेक्ट वड्या निघाल्या नाही तरी चालेल, मात्र थंडीमध्ये हे मिश्रण आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं, म्हणून या पद्धतीने गुळपापडी करा किंवा लाडू बांधून घेऊ शकता. फक्त गुळाचं आणि तुपाचं प्रमाण आपल्याला इथे परफेक्ट घ्यायचं आहे. तर मी ते वजनी आणि वाटी दोन्ही याचं प्रमाण दाखवलेलं आहे. आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड टाकू शकता, जायफळची पूडसुद्धा टाकू शकता. मी काहीच घातलं नाही, कारण तीळ आणि वेलची याचं दोघांचं मिश्रण खूप छान लागतं, म्हणून मी ते बाकीचं काहीच टाकलेलं नाही. तर बघा या पद्धतीने मी वड्या केलेल्या आहेत. जशा आपल्याला वड्या जमतात तशा कट करायच्या आणि बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर इथे आलेलं आहे आणि चवसुद्धा या गुळपापडीची किंवा तीळपापडीची खूप छान झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने बनवून ठेवून महिनाभर किंवा 2 महिने वापरू शकता. मुलांच्या शाळेच्या डब्याला देऊ शकता. जी मुलं बाहेर किंवा हॉस्टेलवरती राहतात त्यांना या पद्धतीने वड्या बनवून देऊ शकतात. भरपूर दिवस या वड्या टिकतात आणि यांची टेस्टसुद्धा खूप छान लागते, झटपट होतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.